नमस्कार मंडळी. काही कारणांमुळे काल मला एपिसोड अपलोड करता आला नाही. त्यासाठी मी तुम्हा सर्वांची अगदी मनापासून माफी मागते. आणि इथून पुढे काही दिवस जोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, तोपर्यंत आपल्या या स्टोरीचे छोटे पार्ट्स अपलोड होतील. त्यामुळे प्लीज समजून घ्या. आणि हो, आपली स्टोरी रोज नक्की अपलोड होईल. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. शेखावत हेरिटेज हाऊस मागे पडत होतं. राजवर्धन, सई आणि विहान तिघेही गाडीजवळ उभे होते. सईच्या हातात अजूनही समरचं कफलिंक होतं. ती ते घट्ट पकडून होती. तिच्या डोळ्यांसमोर वारंवार तेच दृश्य येत होतं. डॅड खरंच इथे आले होते, पण मग गेले कुठे? राजवर्धन तिच्याकडे पाहत होता. तिच्या चेहऱ्यावरचा ताण त्याला स्पष्ट जाणवत होता. तो म्हणाला, सई? ती त्याच्याकडे पाहते. राजवर्धन पुढे म्हणाला, आपल्याला घाई करून काहीही निर्णय घ्यायचा नाही. सईच्या आवाजात अस्वस्थता होती. ती म्हणाली, पण आपण 15 दिवसांपासून डॅडना शोधतोय राजवर्धन. आता त्यांचा धागा हातात आला आहे आणि मला पुन्हा थांबायचं नाही. राजवर्धन शांतपणे म्हणाला, मी तुम्हाला थांबवत नाही. मी फक्त एवढंच म्हणतोय की यावेळी प्रत्येक पाऊल विचार करून टाकू. सई काही बोलणार इतक्यात विहान मध्येच म्हणाला, माझ्या मते बॉस बरोबर बोलत आहेत. सईने त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, आता तू त्यांची बाजू घेणार? विहान हसला. तो म्हणाला, नाही मॅडम, मी फक्त माझ्या नोकरीची बाजू घेतोय. त्याचं बोलणं ऐकून सईला हसू आलं. राजवर्धननेही स्मित केलं. क्षणभर वातावरणातील ताण कमी झाला. विहान गाडी सुरू करायला जातो तेवढ्यात राजवर्धनच्या नजरेस रस्त्याच्या कडेला काहीतरी दिसतं. तो पुढे जातो. जमिनीवर एक छोटासा कागदाचा तुकडा पडलेला असतो. राजवर्धन तो उचलतो. कागदावर अर्धवट अक्षर दिसत होतं, जे, आणि खाली एका फोन नंबरचे शेवटचे 4 अंक. राजवर्धनच्या कपाळावर आठ्या पसरतात. सई लगेच त्याच्या जवळ येते. ती म्हणाली, काय आहे? राजवर्धन कागद तिच्या समोर करतो. हे हेरिटेज हाऊसच्या बाहेर पडले. विहानही जवळ येतो. तो कागद पाहून म्हणतो, हा कागद नवीन आहे. धूळसुद्धा फारशी नाही. राजवर्धनच्या नजरेत संशय चमकतो. म्हणजे आपण निघाल्यानंतर कोणीतरी इथे होतं. सई आजूबाजूला पाहते. रस्ता पूर्ण रिकामा होता. राजवर्धन कागदाचा फोटो काढतो. मग सईकडे पाहतो. आपण हा नंबर तपासू. सई म्हणाली, कुठला नंबर? राजवर्धन तिच्याकडे पाहत म्हणाला, तुमच्या डॅडना शोधण्याचा पुढचा मार्ग. सईच्या डोळ्यात पुन्हा आशा चमकली. गाडीत बसल्यानंतर सई खिडकीजवळ बसली होती. राजवर्धन समोरच्या सीटवर. विहान गाडी चालवत होता. काही वेळ शांतताच होती. सईच्या हातात अजूनही समरचं कफलिंक होतं. राजवर्धनने ते पाहिलं. तो म्हणाला, ते मला द्या. सईने कफलिंक त्याच्या हातात दिलं. राजवर्धनने ते काळजीपूर्वक एका छोट्या पाकिटात ठेवलं. सई म्हणाली, हे इतकं जपून का ठेवताय? राजवर्धन तिच्याकडे पाहत म्हणाला, कारण हा फक्त पुरावा नाही. तुमच्यासाठी तो डॅडची आठवण आहे. सई काही क्षण शांत झाली. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं भावूक हसू आलं. ती म्हणाली, तुम्ही कधी कधी खूपच चांगलं बोलता. राजवर्धनच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. कधी कधी? तो म्हणाला. सईने खिडकीबाहेर पाहत उत्तर दिलं, जास्त कौतुकाची अपेक्षा ठेवू नका. विहान हसला. बॉस, मला वाटतं ही तुमची सवय बदलणार नाही. राजवर्धनने विहानकडे पाहिलं. तो म्हणाला, गपचूप गाडी चालव. विहान म्हणाला, चालवतोय ना. सईला हसू आवरेना. काही अंतर पुढे गेल्यावर राजवर्धनचा फोन वाजला. अननोन नंबर स्क्रीनवर झळकत होतं. त्याने तो फोन उचलला. समोरून काही क्षण शांतता आणि मग एक आवाज आला, समर परांजपेच्या मागं लागणं थांबवा. राजवर्धनचा चेहरा कठोर झाला. तू कोण आहेस? समोरून उत्तर आलं नाही. फक्त एक वाक्य ऐकू आलं, तुम्हाला समर परांजपे कुठे आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर पुढचा धागा तुम्हाला स्वतःहून मिळेल. फोन कट. राजवर्धन काही क्षण फोनकडेच पाहत राहिला. सईने त्याचा चेहरा पाहिला. ती म्हणाली, काय झालं? राजवर्धनने तिच्याकडे पाहिलं. यावेळी त्याने काहीही लपवलं नाही. पुन्हा धमकीचा फोन होता. तो म्हणाला,
सईचा चेहरा क्षणात उतरला. माझ्यामुळे तुम्हाला धोका आहे, ती म्हणाली. राजवर्धन लगेच म्हणाला, नाही, तुमच्यामुळे नाही. ही लढाई आपण दोघं मिळून लढतोय. सई काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावर भीतीपेक्षा जास्त विश्वास होता. गाडी पुढे जात राहिली, पण राजवर्धनच्या मनात एकच प्रश्न घुमत होता. तो फोन करणारा व्यक्ती नेमका कोण होता? आणि त्याहून मोठा प्रश्न, पुढचा धागा त्यांना कुठं मिळणार होता? तेवढ्यात विहानच्या फोनवर एक मेसेज आला. त्याने मेसेज उघडला. त्याचा चेहरा अचानक गंभीर झाला. तो म्हणाला, बॉस. राजवर्धनने त्याच्याकडे पाहिलं. काय झालं? विहानने फोन त्याच्यासमोर धरला. मेसेजमध्ये फक्त एक ओळ होती. समर परांजपेंना शोधायचं असेल तर उद्या सकाळी 10 वाजता जयपूर सिटी हॉस्पिटलच्या जुन्या पार्किंगमध्ये या. खाली एक अक्षर होतं, यस. सईच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. यस म्हणजे समर? राजवर्धनने फोन घट्ट पकडला. कदाचित. तो क्षणभर थांबला, मग म्हणाला, पण उद्या तिथे कोण येणार आहे हे जाणून घेणं आता जास्त महत्त्वाचं आहे. गाडी पुढे निघून गेली आणि पहिल्यांदाच समरपर्यंत पोहोचण्याचा धागा त्यांच्या हातात नव्हता, तर तो स्वतः त्यांना खेचत होता. पुढच्या सकाळी जयपूर सिटी हॉस्पिटलच्या जुन्या पार्किंगमध्ये सकाळचे 10 वाजायला काही मिनिट बाकी होते. राजवर्धन, सई आणि विहान गाडीतून उतरले. संपूर्ण परिसर जवळजवळ ओसाड होता. सईची नजर सतत आजूबाजूला फिरत होती. ती म्हणाली, इथे कोणीच दिसत नाही. राजवर्धन शांतपणे म्हणाला, आपण थोडं थांबूया. विहानने मोबाईलवर आलेला मेसेज पुन्हा पाहिला. यस. तेवढ्यात पार्किंगच्या शेवटच्या बाजूला असलेल्या जुन्या इमारतीचं दार हळूच उघडलं. एक वृद्ध कर्मचारी बाहेर आला. त्याने तिघांकडे पाहिलं. तुम्ही समर परांजपेंना शोधताय? तो म्हणाला. सईचा श्वास क्षणभर थांबला. ती पुढे झाली. हो, ते माझे डॅड आहेत. त्या व्यक्तीने काहीही न बोलता हाताने आत येण्याचा इशारा केला. जुन्या हॉस्पिटलच्या मागच्या भागातून जाताना सईच्या मनात असंख्य विचार सुरू झाले. समर खरंच इथे असतील तर ते ठीक असतील? त्यांना इथं कोणी आणलं? राजवर्धन तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता. त्याने हळूच तिच्या हातावर हात ठेवला. तो म्हणाला, काहीही झालं तरी मी तुमच्यासोबत आहे. सईने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. मला फक्त डॅड सुखरूप हवेत, ती म्हणाली. ते तुम्हाला मिळतील. राजवर्धनचा आवाज ठाम होता. वृद्ध कर्मचारी त्यांना एका बंद वॉर्डसमोर घेऊन आला. त्याने दार उघडलं. आत एका बेडवर एक व्यक्ती शांतपणे पडली होती. सईची नजर त्या चेहऱ्यावर गेली. ती जागेवरच थांबली. तिच्या हातातून मोबाईल खाली पडला. डॅड. ती धावत बेडजवळ गेली. डॅड. तिने त्यांचा हात हातात घेतला. हात थंड होता, पण नाडी चालू होती. सईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. डॅड, मी आलीये, तुमची सई. डॅड, डोळे उघडा ना. समर मात्र कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हते. राजवर्धन डॉक्टरांकडे वळला. यांची अवस्था काय आहे? डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले, ते काही दिवसांपूर्वी इथे आणले गेले होते. सईने त्यांच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, कोणी आणलं? डॉक्टर काही क्षण शांत राहिले. ते म्हणाले, ज्यांनी आणलं त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही आणि तेव्हापासून ते शुद्धीवर आलेले नाहीत. सईच्या चेहऱ्यावर भीती उमटली. म्हणजे? डॉक्टर म्हणाले, ते कोमात आहेत. सईच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. ती राजवर्धनकडे पाहू लागली. राजवर्धनने लगेच तिला आधार दिला. सई त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली. डॅड माझ्याशी बोलत नाहीयेत. राजवर्धनने तिच्या डोक्यावर हात ठेवला. ते बोलतील. आपण त्यांना परत आणू, तो म्हणाला. विहानची नजर अचानक समरच्या हातावर गेली. त्याने राजवर्धनला इशारा केला. समरच्या मनगटावर एक छोटासा लाल धागा बांधलेला होता. त्याला पाहून राजवर्धनच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले, कारण अगदी तसाच धागा त्याने शेखावत हेरिटेज हाऊसच्या पडलेल्या कापडाच्या तुकड्यावर पाहिला होता. राजवर्धन काही बोलणार इतक्यात डॉक्टर म्हणाले, आणखी एक गोष्ट आहे. सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. त्यांना इथे आणलं तेव्हा त्यांच्या खिशात ही वस्तू सापडली. डॉक्टरांनी एक छोटं पाकीट राजवर्धनच्या हातात दिलं. त्याने ते उघडलं. आतमध्ये एक जुनी चावी होती. राजवर्धनच्या डोळ्यात संशय चमकला, पण त्याने ती लगेच सईपासून लपवली नाही.
ही चावी कशाची आहे? सईने विचारलं. राजवर्धनने तिच्याकडे पाहिलं. ते समर सर शुद्धीवर आल्यावरच सांगू शकतील, तो म्हणाला. काही वेळाने समरला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याची तयारी सुरू झाली. सई त्यांच्या बेडजवळ बसली होती. तिने त्यांचा हात आपल्या दोन्ही हातात घेतला. ती हळू आवाजात म्हणाली, डॅड, तुम्ही मला ऐकत असाल ना? मी इथेच आहे. आता तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू खाली पडले. राजवर्धन थोड्या अंतरावर उभा राहून तिच्याकडे पाहत होता. विहान त्याच्या जवळ आला. विहान म्हणाला, बॉस. राजवर्धनने त्याच्याकडे पाहिलं. समर सर सापडले. राजवर्धनने हळू आवाजात उत्तर दिलं, हो. मग त्याची नजर सईकडे गेली. पण आता खरी जबाबदारी सुरू झाली आहे, तो म्हणाला. हॉस्पिटलच्या बाहेर सई एकटीच उभी होती. तिचे डोळे पाणावलेले असतात. राजवर्धन तिच्या जवळ येतो. तो म्हणाला, आता तुम्ही एकट्या नाही. सईने त्याच्याकडे पाहिलं. हो, माहिती आहे, ती म्हणाली. क्षणभर दोघे शांत राहिले. मग सईने हलकसं स्मित केलं. धन्यवाद, ती म्हणाली. राजवर्धन लगेच म्हणाला, यासाठी धन्यवाद म्हणायची गरज नाही. सई पुन्हा आतमध्ये गेली. राजवर्धन काही क्षण तिथेच उभा राहिला. त्याच्या हातात अजूनही ती चावी होती. त्याने ती घट्ट पकडली. कारण समर सापडले होते, पण त्यांच्या मागे असलेलं रहस्य अजूनही जिवंत होतं. आणि आता ते रहस्य सई आणि राजवर्धनच्या आयुष्यातून बाहेर जाणारं नव्हतं. हॉस्पिटलच्या खोलीत समर शांतपणे झोपले होते. सई त्यांच्या शेजारी बसली होती. 15 दिवसांच्या शोधानंतर डॅड सापडले होते. पण त्यांना अशा अवस्थेत पाहून तिच्या मनात आनंदापेक्षा काळजीच जास्त होती. तिने त्यांच्या हातावर हात ठेवला. ती म्हणाली, डॅड, मी तुम्हाला शोधलं. आता तुम्ही फक्त डोळे उघडा. मला तुमच्याशी खूप काही बोलायचं आहे. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. राजवर्धन शांतपणे तिच्या जवळ आला. तो म्हणाला, सई. ती त्याच्याकडे वळली. सई म्हणाली, राजवर्धन, मला कळतच नाही, आनंदी व्हावं की घाबरावं. राजवर्धन म्हणाला, दोन्ही भावना एकाच वेळी असू शकतात. तुमचे डॅड सापडलेत. आता त्यांना बरे करण्यासाठी आपण प्रयत्न करू. सईने त्याच्याकडे पाहत हलकसं हसण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, तुम्ही असताना तेव्हा मला सगळं सोपं वाटतं. राजवर्धन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग म्हणाला, मग मी आहे. सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. त्याचवेळी डॉक्टर आत आले. ते म्हणाले, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, पण ते अजूनही कोमात आहेत. सईने विचारलं, ते शुद्धीवर येतील ना? डॉक्टर म्हणाले, आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. सध्या निश्चित असं काही सांगता येणार नाही. राजवर्धनने डॉक्टरांकडे पाहिलं. तो म्हणाला, त्यांना मुंबईला हलवण्याची व्यवस्था करता येईल? डॉक्टर म्हणाले, हो, पण विशेष वैद्यकीय टीमसोबतच. राजवर्धन लगेच म्हणाला, हो, मी त्याची व्यवस्था करतो. सईने त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, धन्यवाद. राजवर्धन लगेच म्हणाला, मला धन्यवाद नकोत. तुमच्या डॅडसाठी जे करायला हवं तेच करतोय. थोड्याच वेळात अनघा खोलीत आल्या. सई उठून तिच्याकडे गेली. सई म्हणाली, मॉम. अनघांनी तिला घट्ट मिठी मारली. त्या म्हणाल्या, सई, मला अजूनही विश्वास बसत नाही की समर आपल्याला सापडले. सईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, मॉम, ते आपल्या समोरच आहेत, पण मला ओळखतही नाही आहेत. अनघांनी तिच्या केसांवरून हात फिरवला. त्या म्हणाल्या, ते तुला नक्की ओळखतील. राजवर्धन काही अंतरावरून अनघांकडे पाहत होता. मग तो पुढे आला. तो म्हणाला, मॅम, डॉक्टरांनी समर सरांना मुंबईला हलवण्याची परवानगी दिली आहे. अनघाने त्याच्याकडे पाहिलं. त्या म्हणाल्या, ठीक आहे. क्षणभर ती थांबली. मग म्हणाली, राजवर्धन, तुम्ही सईची काळजी घ्या. राजवर्धन लगेच म्हणाला, मॅम, तुम्ही काळजी करू नका. सईने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित होतं. बाहेर कॉरिडॉरमध्ये विहान राजवर्धनची वाट पाहत होता. राजवर्धन बाहेर येताच विहानने मोबाईल त्याच्यासमोर केला. विहान म्हणाला, बॉस, एक गोष्ट सापडली आहे. राजवर्धनने लगेच विचारलं, काय? विहान म्हणाला, समर सरांना ज्या दिवशी इथे आणलं गेलं त्याच दिवशी त्यांच्या नावाने एक जुना मेडिकल रेकॉर्ड उघडला गेला होता. राजवर्धनने मोबाईल हातात घेतला.
पण समर सर इथे दाखल झाले त्याची नोंद तर वेगळी आहे, तो म्हणाला. विहान लगेच म्हणाला, हो बॉस, म्हणूनच तर हे विचित्र आहे. राजवर्धन काही क्षण रेकॉर्डकडे पाहत राहिला. तो म्हणाला, हा रेकॉर्ड कोणी तयार केला? विहान म्हणाला, त्यांचं नाव नाही, फक्त एक कोड आहे. राजवर्धन म्हणाला, तो कोड शोध. विहान म्हणाला, ऑलरेडी सुरू केलंय बॉस. राजवर्धनने त्याच्याकडे पाहिलं. छान. विहान काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, बॉस, मला अजून एक गोष्ट जाणवली आहे. राजवर्धनने विचारलं, ती कोणती? विहान म्हणाला, मॅमना समर सर सापडल्याची माहिती आपण सांगण्याआधीच कशी समजली? राजवर्धनचा चेहरा गंभीर झाला. तो म्हणाला, मलाही तेच वाटतं. विहान लगेच म्हणाला, मग आपण मॅमवर संशय घ्यायचा? राजवर्धनने नकारार्थी मान हलवली. नाही, जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत नाही. त्या सईच्या मॉम आहेत आणि आपल्यासाठी त्यांचा आदर तसाच राहील. विहानने मान हलवली. समजलं बॉस. दरम्यान सई एकटीच कॉरिडॉरमध्ये उभी होती. राजवर्धन तिच्या जवळ आला. तो म्हणाला, तुम्ही ठीक आहात ना? सई म्हणाली, हो. मग ती हसत पुढे बोलली, पण तुम्ही मला सतत तुम्ही ठीक आहात ना असं विचारत राहिलात तर खरंच मला वाटायला लागेल की मी ठीक नाही. राजवर्धन हसला. मग सांगू नका, तो म्हणाला. सई म्हणाली, काय? की तुम्ही ठीक आहात. सई त्याच्याकडे पाहत राहिली. ती म्हणाली, तुम्ही माझी एवढी काळजी का करता? राजवर्धन काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, कदाचित आता कारण शोधण्याची गरज वाटत नाही. सईच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. दोघेही काही क्षण शांत उभे राहिले. पण त्या शांततेत आता एक वेगळीच जवळीक होती. त्याचवेळी अनघा हॉस्पिटलच्या दुसऱ्या बाजूला एकट्या उभ्या होत्या. रात्री हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये शांतता होती. सई समरच्या खोलीत होती. अनघा बाहेर उभ्या राहून काचेतून आपल्या मुलीकडे आणि समरकडे पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यात काळजी होती. त्याचवेळी राजवर्धन तिथे आला. अनघाने त्याच्याकडे पाहिलं. त्या म्हणाल्या, राजवर्धन, सईला काहीही होऊ देऊ नका. राजवर्धन काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, मॅम, मी तिची काळजी घेतोय. अनघाने हळूच मान हलवली. समरला जे काही झालं त्यामागचं सत्य समोर येईल, पण त्याआधी मला एक गोष्ट सांगायची आहे. राजवर्धनने त्यांच्याकडे पाहिलं. काय? अनघा काही क्षण गप्प राहिल्या. त्या म्हणाल्या, सईला वाचवण्यासाठी मी काही गोष्टी तिच्यापासून लपवल्या आहेत. राजवर्धनच्या चेहऱ्यावर प्रश्न उमटला. तुम्ही कशाबद्दल बोलताय मॅम? तो म्हणाला. अनघाने लगेच उत्तर दिलं नाही. तिने सईकडे पाहिलं. त्या म्हणाल्या, योग्य वेळ आली की मी सगळं सांगेन. मग त्या सईजवळ निघून गेल्या. राजवर्धन मात्र तिथेच उभा राहिला. त्याच्या मनात एक नवीन प्रश्न निर्माण झाला होता. अनघा नेमकं सईपासून काय लपवत होत्या? पण यावेळी त्या प्रश्नात संशयापेक्षा कुतूहल आणि काळजी जास्त होती. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर अनोळखीतूचा रोमांचक प्रवास चुकवायचा नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.